वाटतंय आपल्याला जुन्या काळचं निवडणुका वेगळ्या होत्या, आताच्या काळाच्या डिजिटलचं युग जे आहे त्याच्यामध्ये निवडणुका वेगळ्या होत आहेत. नाही, आता जे बॅलेट पेपरवर निवडणुका होत होत्या ना, त्या एकदम चांगल्या होत्या. आणि आता हे जे तुमचं त्याच्यावर ईव्हीएमचा आहे, त्याच्यावर म्हणजे फसवणुकीचा कार्यक्रम आहे सगळा. आज आपण या ठिकाणी किराणा दुकान जे आहे त्या दुकानदार बांधवांसोबत संवाद करणार आहोत की आपल्याला माहिती आहे की व्यवसाय हा महत्वाचा आहे, जेणेकरून या ठिकाणी परिवाराला जगण्यासाठी दोन पैसे आपल्या खिशामध्ये येणं महत्वाचं आहे आणि आपला परिवार सांभाळून आपण सुद्धा या ठिकाणी आपल्या कर्तव्य या ठिकाणी बनते की आपल्या परिवाराला सांभाळणं. काय बाबा आपलं नाव? माझं नाव प्रमोद धर्मराज गवई. अच्छा, बरं काय सांगणार, हा जो व्यवसाय या ठिकाणी किती वर्षापासून करताय? मी 5 वर्षापासून करतोय इथे. बरं 5 वर्षापासून करताय, पैकी प्रॉफिट वगैरे कसं आहे नेमकं जेमतेम घर खर्च भागतो माझा. अच्छा, हा. बरं महागाईच्या संदर्भामध्ये काय सांगा? महागाईच्या संदर्भामध्ये तर महागाई खूपच वाढलेली आहे ना. महागाई जिथं 400-500 रुपयाचा गॅस तुम्हाला आज 1100-1200 रुपयात मिळायला लागलाय ना. या ठिकाणी जे नगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी लागल्यात हं. त्याच्यामध्ये उभे राहिलेले आहेत, विविध आमिष या ठिकाणी तुम्हाला दिल्या जाणार आहेत. हो, खरंय. आमिष दिल्यानंतर या ठिकाणी आपण या ठिकाणी त्या आमिषाला बळी पडणार का? नाही, कधीच नाही. काम करणारा माणूस असला तर आम्हाला आमिषाची गरजही नाही. आणि विशेष सांगायचं म्हणजे की प्रतिनिधी हा जनतेच्या सेवेसाठी उभा असतो, स्वतःच पोट भरण्यासाठी नाही. बरं किती वर्षापासून मतदान करताय आपण? मी जवळपास 25 ते 30 वर्षापासून. बरं या वेळेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामधला एखादा काय क्षण काय सांगणार, काय वाटतंय आपल्याला? काय नाही, पैशावाल्याचीच निवडणूक आहे मी असं म्हणेन. कारण गरीब लोकांना म्हणजे काही 1000-500 रुपये दिले की ते तिकडं मत देतात. नाही, पण पुढे काही प्रॉब्लेम येत असेल ना काही? पुढे प्रॉब्लेम आले तर मग ज्याचं त्यानं सॉल्व्ह करायचा असतो तो प्रॉब्लेम. बरं आज या प्रभागामध्ये या ठिकाणी जे गजानन नगर जो भाग आहे त्या भागामध्ये काही विकासासंदर्भामध्ये काय सांगणार? विकासासंदर्भामध्ये तसं जर पाहायला गेलं तर निवडणूक झाल्यानंतर कोणीच इथं येऊन बघायला तयार नाही राहत. कोणीच नाही. कोणी जरी समजा निवडून आला, कोणी उमेदवार असो तो, त्याच्यानंतर तो पुन्हा या प्रभागातही येत नाही. मग काय वाटतंय आपल्याला, जुन्या काळचं निवडणुका वेगळ्या होत्या, आताच्या काळाच्या डिजिटलचं युग जे आहे त्याच्यामध्ये निवडणुका वेगळ्या होत आहेत. नाही, आता जे बॅलेट पेपरवर निवडणुका होत होत्या ना, त्या एकदम चांगल्या होत्या. आणि आता हे जे तुमचं त्याच्यावर ईव्हीएमचा आहे, त्याच्यावर म्हणजे फसवणुकीचा कार्यक्रम आहे सगळा. तिथं सांगतायत की न्यायालय सांगतायत की हे सगळं चांगलं आहे. नाही, असं कित्येक लोकांनी अशी प्रूव्ह करून दाखवलं, आजही करतात, परंतु सत्य पुढे शहाणपण चालत नाही. मित्रांनो, ही आहे एक सत्य परिस्थिती. गजानन नगर भागामध्ये आपण आहोत. बाबा या ठिकाणी हे जे महिला वर्ग आणि पुरुष वर्गातील जे नगराध्यक्षांसाठी जे उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत, आपल्यापर्यंत या ठिकाणी भेटीगाठी सुरू असतील, त्याबद्दल काय वाटतंय? नाही, अजून काही कोणी आलेलं नाही, परंतु आल्यानंतर आम्ही ठरवू की बाबा आम्हाला काम करणारा नेता पाहिजे, खाणारा नकोय. मित्रांनो, काम करणारा नेता पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी जी ग्राउंडची सत्य परिस्थिती आहे ती आम्ही तुम्हाला दाखवतोय की कशा पद्धतीनं परिस्थिती आहे. ही परिस्थिती बघा मित्रांनो, अशा पद्धतीची परिस्थिती आहे, दुर्गंधी. जेणेकरून या ठिकाणी आपण कशा पद्धतीने नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर आपण साफसफाई असेल, आरोग्याची काळजी असेल, कशा पद्धतीने या ठिकाणी घ्यायची, हे नगरसेवकाचं या ठिकाणी काम असतं, नगराध्यक्षांचं काम असतं. आणि त्यानंतर जर म्हटलं तर प्रशासनाचं या ठिकाणी काम असतं. म्हणून हा एक ग्राउंडचा रिपोर्ट आम्ही या ठिकाणी दाखवतोय.